आता बघा, हे नारळ फोडलं होतं 2025च्या मेमध्ये आणि बनवलं होतं त्याचं आईस्क्रीम. पण आता निमित्त भेटलं, पुन्हा एकदा व्हिडिओ दिसली आणि या व्हिडिओची सविस्तर व्हिडिओ अजून टाकली नव्हती. मी त्याच्या शॉर्ट्स टाकल्या होत्या, त्यामध्ये तुम्ही आधीची थोडी मजा पाहिली असेल आईस्क्रीम खाताना. पण ह्या पूर्ण रेसिपीची सविस्तर रेसिपी मी दिलेली नव्हती. तर आता मी ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये ही रेसिपी दाखवणार आहे. नारळ फोडून घेतलं आहे, नारळाचं कोल्ड प्रेसने प्रॉपर ओरिजिनल पाणी न वापरता घट्ट असं दूध काढून घेतलं आहे. नारळाचं दूध हे स्वतः एवढं फ्लेवरफुल असतं की जर त्यामध्ये विदाऊट पाणी तुम्ही एकदा जरी टेस्ट केलं तर अख्खं पूर्ण खोबरं खाल्ल्याचा फील आपल्याला एका थेंबात सुद्धा येतो. तर खूप छान असं घट्ट मी नारळाचं दूध काढून घेतलं. पिना कोलाडा फ्लेवरचा आईस्क्रीम आपण बनवतो आहे. या नावामध्येच आहे पिना, पायनॅपल आणि कोलाडा म्हणजे कोकोनट. पायनॅपल आणि कोकोनटचं भन्नाट कॉम्बिनेशन आहे. या फ्लेवरचा केक अफलातून लागतो. पिना कोलाडा फ्लेवरचे ज्युसेस मिळतात, अवेलेबल आहेत मार्केटला. ते कमाल भारी आहेत आणि आईस्क्रीम तर आहा, नक्की करून बघा. क्रश वापरते इथे पायनॅपलचा, कारण ओरिजिनल पायनॅपलचा ज्यूस मी घेतला असताना तर कधी त्याचा जाडसरपणा असा चुकून राहून गेला तर ते थोडंसं तोंडामध्ये आल्यावर चांगलं नाही वाटत. आणि जर चुकून पायनॅपल आंबट थोडंसं निघालं तर दुधाचं आणि पायनॅपलचं फ्लेवर मिक्स झाल्यावर दूध फाटल्यासारखं होतं. त्याच्यामुळे मी इथे क्रश वापरला आहे. फ्लेवर मला हवा होता पायनॅपलचा ओरिजिनल, त्यामुळे ओरिजिनल मी पायनॅपल नाही यूज केलं आहे. पण ओरिजिनल पायनॅपलसोबत मी एकदा ट्राय नक्की करणार आहे. ती केली की तीही रेसिपी देईन. पण तोपर्यंत आता इथे मी काय करून घेतलं ते सांगते. अगदी थोडंसं कपभर दूध घेतलं आणि त्या दुधामध्ये कस्टर्ड पावडर टाकली घट्टपणा येण्यासाठी, कारण घट्टपणा येण्यासाठी दुसरे कुठलेही इन्ग्रेडियंट इथे मी यूज करणार नाही आहे. आणि हे कस्टर्ड पावडर मी जेव्हा दुधात टाकलं तेव्हा दूध थंड होतं, त्यामुळे गुठळा झाला नाही. पण तुम्ही त्यामध्ये थंड दुधामध्येच गॅसवर ठेवण्याआधीच ते पटकन करून घेतलं तर गुठळा नाही होणार. गरम दूध झाल्यावर टाकलं तर गुठळा होतात, मोडायला त्रास होतात. आता यामध्ये मी ते थंड झाल्यावर कस्टर्डचं मिल्क ॲड केलं कोकोनट मिल्कमध्ये आणि त्यामध्ये पायनॅपल क्रश टाकलं. एवढं घट्ट असं मिश्रण हे तयार होतं. मिल्की असतं, खूप रिच फ्लेवर येतात. पायनॅपलची टेस्ट भन्नाट भारी लागते, कस्टर्डमुळे घट्टपणा येतो आणि कोकोनटची टेस्ट कमाल भारी. खूप ऑलरेडी क्रश बऱ्यापैकी मार्केटचे गोड असतात, त्यामुळे मी ह्यामध्ये अजिबात साखर किंवा अजून कुठलंही स्वीटनर ॲड केलेलं नाही. त्यामुळे छान सटल अशी कमी गोड अशी टेस्ट आहे, छान लागतं. तर मी इथे हे सिलिकॉनचे मोल्ड वापरलेत, आईस्क्रीम मोल्ड, आणि आईस्क्रीम स्टिक टाकल्यात आणि माझी ही आईस्क्रीम तयार होणार आहे. पण ह्याच आईस्क्रीमच्या बॅटरचं मी डब्यामध्ये, स्टीलच्या डब्यामध्ये आईस्क्रीम कसं बनणार आहे, एअरटाईट कंटेनरमध्ये कसं होतं आहे तेही मला बघायचं आहे. क्रिस्टल फॉर्म होत आहेत का, कारण की क्रिस्टल फॉर्म होऊ नये म्हणून मोस्टली मी प्लास्टिक रॅपर वगैरे यूज करते. पण बऱ्याचदा काय होतं की आपण ते नाही लावायला जात किंवा एअरटाईट ऑलरेडी कंटेनर असतात तरीसुद्धा त्यामध्ये अशी कधी कुठून एअर जाते आणि क्रिस्टल फॉर्म होतात, मला नाही समजत. पण ह्या आईस्क्रीमला क्रिस्टल फॉर्म नव्हते झाले. खूप छान असं झालं. हे नक्की करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. आता हे सर्व मोल्डमध्ये टाकल्यानंतर मी ओव्हरनाईट त्याला सेट व्हायला ठेवलं. तशी तर ती 8 तासांमध्येच तयार होते, पण मी ओव्हरनाईट ठेवलं होतं. छान तयार झालं आईस्क्रीम. बघा, मी तुम्हाला दाखवते दुसऱ्या दिवशी आईस्क्रीम कसं झालं होतं ते. मी टेम्परेचर सेट केलं, भरपूर जास्त कमी टेम्परेचर केलं होतं मी, आणि तरीसुद्धा मी त्याला ओव्हरनाईट ठेवलं होतं. आता हे मला टिफिनमध्ये, मी म्हटलं ना एअरटाईट कंटेनरमध्ये एका ठेवायचं होतं, तर माझ्याकडे एक एअरटाईट टिफिन होता, त्यामध्ये मी राहिलेलं बॅटर टाकते. आता हे जेव्हा आपण असं आईस्क्रीम बनवतो ना, म्हणजे विदाऊट आईस्क्रीम मोल्ड, तेव्हा ह्यामध्ये अजून स्कोप असतो भरपूर टेस्ट अजून छान करण्यासाठी.
तर मी इथे डेसिकेटेड कोकोनट त्याचा एक लेअर टाकला आहे. त्यानंतर त्यामध्ये मी एक थिन लेअर असा पायनॅपलचा क्रशसुद्धा टाकला आहे. आणि आता यावर पुन्हा राहिलेला आईस्क्रीम टाकणार आहे आणि पूर्ण सेट करणार आहे हे पूर्ण अशा प्रकारे. तर हेही खूप छान झालं होतं. मला अजूनही त्याची टेस्ट आवडते आणि ह्या वर्षीसुद्धा मी हे आईस्क्रीम केलं. खूप कमाल भारी लागतं. पण गेल्या वर्षीची शूट देणं झाली नव्हती, त्यामुळे मी आत्ता ह्यावेळेस शूट नाही केली. पण नेक्स्ट डे हे आईस्क्रीम असं झालं होतं. हीच रेसिपी मी गेल्या वर्षी केली, ह्या वर्षीसुद्धा फॉलो केली. मस्त लागते, खूप भारी. आदूला आवडलं म्हणजे सगळ्यांना आवडणार, कारण लहान मुलंही कधीही खोटी कमेंट देत नाहीत आणि चुकीची टेस्ट लागलेले पदार्थ तर खायलाच जात नाहीत. त्यामुळे आदूच्या रिॲक्शनवरनं तुम्हाला नक्कीच समजेल. गेल्या वर्षी आम्ही चेस करत ही आईस्क्रीम खाल्ली होती. आत्ता ही व्हिडिओ एडिट करताना मला गेल्या वर्षीच्या भरपूर आठवणी जाग्या झाल्या. माझ्या आदूचे केस पुढचे समोरचे खूप छोटे छोटे होते. एवढ्या साऱ्या क्लिप्स त्यामध्ये लावलेल्या आहे. हे सर्व गोष्टींचा थोडा विसर पडला होता. शूटिंगमुळे त्याची आठवण झाली. खूप छान असतात ह्या शूट केलेल्या आठवणी. ह्या चवीमागे खूप जास्त प्रेम असतं आणि मजा असते घरात बनवून खाण्यामध्ये. आणि आपण बनवलेल्या पदार्थांना जेव्हा मुलं एवढ्या आवडीने खातात ना, तेव्हा खूप कमाल भारी फिलिंग असते. तर तुमच्या घरीसुद्धा छोट्या मोठ्यांना सर्वांना घरातल्या पदार्थांची ही टेस्ट नक्की करून दाखवा. थँक्यू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.